आज मी उरलेल्या भाताचे दही वडे बनवलेले आहेत। खूप छान चविष्ट झालेले आहेत। तुमच्याकडे पण असा भात उरलेला असेल तर तुम्ही ब्रेकफास्टसाठी हे नक्की करून बघा। आता आपण याची रेसिपी बघूया। आजची आपली रेसिपी आहे उरलेल्या भाताचे दही वडे। आता मी 1 बाउल भात व 1 बाउल रवा ऍड करत आहे। आता यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे। यात चवीपुरतं मीठ घालूया। यात आणखी थोडं पाणी घालूया की हे मिश्रण असं की वडे करण्यासारखं होईल। आपण म्हणजे अगदी डोशासारखं पातळ करायचं नाही, तर याचे आपल्याला वडे करता येतील अशा प्रकारे हे बॅटर तयार करायचे। वडे करण्यासाठी आता हे बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे। आता हे बॅटर आपण भांड्यात घेऊन चांगलं ढवळून घेऊया व थोडा वेळ बाजूला ठेवूया। एका भांड्यात मी 2 बाउल दही घेतलेला आहे। यात आपण 4 चमचे साखर, चवीपुरतं मीठ व पाव चमचा ब्लॅक सॉल्ट आता हे दही आपण रवीने घुसळून घेऊ। आता हे दही आपण थोडा वेळ बाजूला ठेवू। आता आपण या बॅटरचे वडे करून घेऊ। यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आता तेल तापलेलं आहे। आता आपण वडे करायला घेऊ। आता सर्व वडे असे तळून घेतलेले आहेत व ते पाण्यात घालून ठेवलेले आहेत। आता हे वडे आपण जेंटली प्रेस करून पाण्यातून काढून घेऊ व सर्व करू। उडदाच्या डाळीचा वापर न करता सुद्धा हे वडे अतिशय परफेक्ट झालेले आहेत। आता आपण त्यांना सर्व करूया। आता आपण आधी वडे अरेंज करू। दही घालूया। आता यावर हिरवी चटणी, चिंच व खजुराची आंबट गोड चटणी, त्यावर थोडं लाल तिखट, त्याच्यावर थोडंसं काळं मीठ
व थोडासा चाट मसाला घालूया. असे हे उरलेल्या भाताचे दही वडे तयार झालेले आहेत. या वड्यामध्ये हिरवी चटणी व चिंच व खजुराची चटणी वापरलेली आहे. या दोन्ही चटण्यांचे इंग्रेडियंट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. अशा प्रकारे या उरलेल्या भाताचा दही वडा ही रेसिपी तयार झालेली आहे आणि आंबट गोड तिखट असा छानसा हा वडा तयार झालेला आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.